नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूप विशेष आहे मित्रांनो। आपण आलो आहोत आपल्या नाशिक शहराच्या सर्वात मोठ्या भाजी बाजारावर। आपल्या नाशिक शहराच्या पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड या नावाने प्रसिद्ध हा बाजार। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप काही माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, या इमारतीत असे दोन भाग आहेत। तर आधी आपण किरकोळ विक्री होते ती जागा बघूया। कोथमीर मित्रांनो, आपण बघू शकतो ही इतकी मोठी कोथमीरची जुडी आहे, फक्त 10 रुपयाला। गाजर 40 रुपये किलो। वाटाणा 50 रुपये किलो आहे नाशिक मार्केटला। त्याच्यानंतर अद्रक 50 रुपये किलो आहे 1 किलो। गाजर काय लावलं आहे रे? गाजर 40 रुपये किलो। आणि कमी तिखट ज्वाला मिरची ती 80 रुपये किलो आहे। आणि तिखट मिरची बघितली तर ही 60 रुपये किलो आहे। आज मिरचीचे भाव वाढले नाशिक मार्केटला। आणि अजून बस आवळा 80 रुपये किलो आणि लिंबू 70 रुपये किलो। तर मित्रांनो, आवळा 80 रुपये किलो आणि लिंबू 70 रुपये किलो। मेथी 20 रुपये, कोथमीर 15, शेपू 20, ती 10 रुपये। ही कोथिंबीरची जुडी 20 रुपये, ही मेथी 15 रुपये आणि ती कोथिंबीरची जुडी 15 रुपये। 80 रुपये किलो मित्रांनो, 80 रुपये किलो हा लिंबू। शेपूचा भाव 10 रुपये आणि कोथिंबीरचा भाव पण 10 रुपये बस। तर मित्रांनो, जसं का आपण बघू शकतो इथं भाज्या खूपच कमी दरात आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिक शहराच्या जवळची जी गावं आहेत तिथून शेतकरी बांधव हा कृषी माल त्यांचा इथं रोज सकाळी घेऊन येतात आणि मग इथं दोन प्रकारे त्याची विक्री होते। एक तर किरकोळ भावात जसं आता आपण बघत आहोत, आणि मग दुसरा प्रकार आहे होलसेलमध्ये, ते पूर्ण कॅरेट विकतात। तर असे हे दोन भाग आहेत इथं या बाजारात। चला आणखीन बघूया। 270 रुपये किलो, 270 आणि 260 या भावाने इथं लसूण मिळत आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकतो इथं खूपच कमी दरात भाजीपाला उपलब्ध आहे। आणि इथं या मार्केटमध्ये या हॉलमध्ये दोन भाग आहेत। हा जो भाग आपण बघत आहोत हा किरकोळ विक्रीसाठी आहे। तर इथं सगळे किरकोळ विक्रेते आपल्याला बघायला मिळत आहे। आणि जो दुसरा भाग आहे तिथं होलसेलमध्ये विक्री होते, तोही आपण बघणार आहोत। ₹15 आणि अजून काय आहे दुसरं? कोथिंबीर 15 रुपये, मेथी पण 10 रुपये। अच्छा अच्छा अच्छा, कोथिंबीर 10ची इतकी मोठी जोडी। अरे वा, ही पालकची जोडी 10 रुपये। बरं बरं, धन्यवाद ताई। कोथिंबीर ही किती चीज 20 आणि पालक 10 रुपये। मित्रांनो, ही इतकी मोठी पालकची जोडी फक्त 10 रुपयांना आहे। ही पालकची जोडी 10ची आणि हे फ्लॉवर आपण बघत आहात, 2 फ्लॉवर फक्त 10 रुपयात। वांगे 80 रुपये किलो, वाल 60 रुपये किलो आणि श्रावण घेवडा 80 रुपये किलो।
गाजर 40 रुपये किलो, काकडी 60 रुपये किलो, मिरची 60 रुपये किलो आणि वटाणे 50 रुपये किलो. साधारणतः आज कोथिंबीर 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये कोथिंबीर आहे. मेथी पण भरपूर आल्यामुळं 5, 10 रुपये, 20 रुपये कोथिंबीर आहे, चांगल्या कोथिंबीर. शेपू, कोथिंबीर, मेथी, भाजीपाला सर्व स्वस्त झालेला आहे. त्यामुळे गिरायकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आवक जास्त असल्यामुळं प्रत्येक भाजीपाला आता स्वस्त आहे. साधारण वर्गाला परवडण्यासारखा आता भाजीपाला झालेला आहे. त्याच्यामुळे गिरायक वर्ग खुश झालेला आहे. तर मित्रांनो, इथं आपण बघू शकतो लहान मोठी अशी खूप विक्रेते आहेत आणि भाजीपाला हा खूपच कमी दरात ग्राहकांना इथं मिळत आहे. शेवगा 130 रुपये किलो आहे. 40ला पावशेर आहे. माल चांगला सुपर घेतले ते बघा, असा माल आहे. 2 नंबर माल आहे. 2 नंबर 100 आहे. 110 100 रुपये किलो. बंडल 600 रुपयाला. मित्रांनो, इथं आपण बघू शकतो काही वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळींनाही या बाजारात उत्पन्नाचा एक माध्यम इथनं मिळतो आहे. ही वाल भाजी 10चा वाटा. तर मित्रांनो, इथं या बाजारात हा एक खूप भला मोठा असा हॉल आहे आणि एका बाजूला बसतात किरकोळ विक्रेते आणि या दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो इथं होलसेलमध्ये विकलं जातं किंवा पूर्ण कॅरेटच्या भावाने विकलं जातं. चला, आता आपण किरकोळ विक्रेत्यांशी बोललो. आता पाहूया या बाजूला जिथं होलसेलमध्ये विकलं जातं ते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत या भागात जिथं कॅरेटने विक्री होते, किरकोळ विक्री नाही होत. तर इथं आपण बघू शकतो हा दोडका आहे 10 किलो, 250 ते 300 रुपये किलो कॅरेट, पूर्ण कॅरेट. ही दुधी भोपळा 250 रुपये कॅरेट आणि शिमला मिर्च 350 रुपयाचा कॅरेट, ज्यात 10 ते 11 किलो येतात. मी वाल आणलेला आहे. वालाला थोडासा मार्केट डाऊन झालेला आहे. दिलं आहे 100 रुपये जाळी. आज थोडंसं मंदी असल्यामुळे थोडं होतं आहे इकडे तिकडे. म्हणजे असं रोजाने माणसं घ्यायचे, त्यांचा रोज द्यायचा आणि माल तोडायचा. आता मी शेतकरी आहे, माझ्या घरी 2च माणसं आहेत आणि शेतात जास्त काम असल्यामुळे 2 माणसं घ्यावं लागतात. त्यांना रोज द्यायचा. रोज दिल्यानंतर आपण हे कॅरेट आहे, कॅरेट भरायचे आणि गाडीमध्ये टाकायचे. गाडीवाला घेतो 25 रुपये भाडं. तिथनं यायचं 50 किलोमीटरचं अंतर आहे. इथं आल्यानंतर आपण इथं गाडी लावलेले आहेत, त्याच्यातनं माल उतरवायचा आणि इथं हाताने विकायचं आहे व्यापाऱ्यांना. म्हणजे माल असं मंदी असली का डाऊनमध्ये जातं, नाहीतर मग द्यावं लागतं. आज गेले 70, 80, 100 रुपये वाल आहे. परवडत नाही, कारण की आज बघायला गेलं तर 300, 400 रुपये लोक शेतकरी मजुरी घेत आहे. त्याच्यामुळं मग ते मानाने परवडत नाही. ही जी शिमला आहे ना बारीक, ही 450, 400 रुपये. ही थोडीशी मीडियम आहे, ही 250 रुपये. आणि ही जम्बो आहे हॉटेलसाठी, ती 300 रुपये वापरतात. मित्रांनो, ही वालची भाजी आहे 10 किलोचा हा कॅरेट फक्त 150 रुपयांना. मित्रांनो, इथं आपण बघू शकतो 20 किलोचा हा कॅरेट फक्त 100 रुपये. तर मित्रांनो, आता आपण इथं बाहेर त्या इमारतीच्या बाहेर या आवारात आलेलो आहोत आणि इथंही आपण पाहू शकतो शेतकरी आपला माल गाड्यांमध्ये घेऊन इथंही उभं करून विकतात. तर इथं किरकोळ विक्री नाही होत, इथं ते कॅरेटनेच विकतात. ही चायनीज फ्लॉवरची भाजी आहे
100ला कॅरेट, 10 किलो असेल या कॅरेटमध्ये, तर 100ला 1 कॅरेट आहे. 100 पासून ते 150-200 पर्यंतचा भाव आहे, जसं त्याची क्वालिटी असेल त्याप्रमाणे. टमाटे बघू शकतो, छोटे टमाटे 150 ते 200 हा 1 कॅरेट टमाटा. हा आपण बघू शकतो बीटचा हा 1 कॅरेट 150 रुपयाला. मित्रांनो, इथं आपण बघू शकतो इतकी मोठी कोथिंबीरची जुडी फक्त 10 रुपयाला. बघा, गुडघ्यासाठी आयुर्वेदिक मलम आणि तेलाची बॉटल लावल्यानंतर 5 मिनिटात फरक पडतो. कमरेला, गुडघ्याला, पाठीला, मानेला. ज्यांना चालता येत नाही ते चालायला लागले, वागता येत नाही ते वाकायला लागले. असं हे बाहेर घेण्यासाठी गेले तर 240ला आहे. आम्ही कंपनीकडून फक्त 100 रुपयाला, फक्त 100 रुपयाला. 100% रिझल्ट आहे, गोळ्या खायचं काम नाही. तर मित्रांनो, असं या बाजारात 3 भाग आहेत. तिथं सर्वात पुढं आपण पाहिलं किरकोळ म्हणजे सामान्य लोक जिथून घेतात माल, तो भाग. आणि मग मधी हा जो भाग आहे इथं कॅरेटने विक्री होते, म्हणजे सामान्य लोकही घेऊ शकतात, पण मग कॅरेटने घ्यावं लागतं, किरकोळ नाही. आणि मग हा जो भाग आहे इथं, हा तिसरा भाग, इथं होलसेलने विक्री होते, लिलावाने. इथं शेतकऱ्यांकडून डायरेक्ट व्यापारी माल विकत घेतात. तर असे 3 भाग आहेत या बाजारात. शेतकरी त्यांचा माल इथपर्यंत आणतात आणि मग व्यापारी आणि इथली जी कंपनी असते त्यांच्या माध्यमातून त्या शेतमालाचा व्यवसाय विक्री होते. नमस्कार, मी किरण मिंदे. मी त्र्यंबकेश्वरवरून शेतकरी म्हणून आलेलो आहे. इथं मार्केटला इथं 5-6 कंपन्या आहे. त्याच्यात आम्ही जी घाटन देवी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये माल घेऊन येतो. आमची सकाळी जी 11-12 वाजता आम्ही इथे येतो. 11-12 नंतर लिलाव चालू होतो. लिलाव चालू झाल्यावर आमचा इकडं शेतकऱ्यांना माल जातो, व्यापाऱ्यांना माल जातो. त्यानंतर इकडं खाली जी आहे ती किरकोळ जे शेतकऱ्यांचा काही किरकोळ माल राहतो, जो बदला माल राहतो, ते खाली किरकोळ जे आपल्याप्रमाणे विकतात. त्याच्यानंतर इथं लिलाव होतो. लिलाव झाल्यानंतर जे आमच्याकडनं काही व्यापाऱ्यांना जो माल जातो त्यांच्याकडनं मग पास करून आम्ही नंतर कंपनीकडनं पैसे आम्हाला मिळतात. आता इथं मार्केटमध्ये बरेच अडचणी आहे आम्हाला. शेतकऱ्यांना जे काही सांगता येतं आहे ते आता कोणाला नक्की सांगावं याची काही कोणी दाद घेत नाही. म्हणजे इथं यायला बऱ्याच अडचणी आहे. त्याच्यानंतर आम्हालांकडून बऱ्याच वेळेस हवाल होती. म्हणजे शेतकरी पहिल्यापासून सकाळी उठल्यापासून मालाची तयारी, त्याच्यानंतर इथं आल्यावर त्या लोटणं, माल विकणं, जाळ्या गोळा करणं, ही पण बरीच तकलीफ होती त्याला. त्याच्यानंतर बाकी इथं दुसरी काही अडचण नाही, पण जी साफसफाई दिसते ती शेतकऱ्याला इथं अवेलेबल नाही आहे. जशी पाहिजे तशी जी लघवी बाथरूमची सोय म्हणा किंवा काही हॉटेलांची अशी अडचण आहे. त्याच्यानंतर इथं शेतकऱ्यांना हॉटेलांची व्यवस्था सोय नाही आहे. जी शेतकरी घाईघाईत येतात त्यांचे डबे अवेलेबल राहतात किंवा काही अडचणी राहतात, तर ते इथं येऊन त्यांना मग बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवण करावं लागतं. तर ही पण अडचण आहे की इथं एखादं जेवणाची शेतकऱ्यांसाठी सुविधा चालू करायला पाहिजे त्यांनी. किंवा आमचे इथं हमाल जे माणसं आहे हे आमचेच माणसं आहे, काही विषय नाही, कंपनीकडने असो किंवा प्रायव्हेट असो, पण त्यांनाही पण काहीतरी जेवणाची सोय होईल त्याची ती पण एक सोय करायला पाहिजे. आणि जी आमची कंपनीकडून आडत कट होती ती आडत जी 2 रुपये ती आडत बंद करायला पाहिजे. कारण की असं आहे पण भाल आमचं सर्व नशीब हे वातावरणावरच आहे. कधी माल जास्त आला तरी आम्हाला बेभावात द्यावा लागतो. त्यामुळं एवढी हाल आहे आमची, ती एक प्रशासनाने मान्य करावा अशी आमची अडचण आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, या प्रकारे आज आपण भेट दिली आणि अनुभव घेतला नाशिकच्या सर्वात मोठ्या भाजी बाजाराला. नाशिक शहराच्या पंचवटी क्षेत्रात असलेलं कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा मार्केट यार्ड नावाने प्रसिद्ध असलेला बाजार. नाशिकच्या पंचवटी कारंजापासून ही जागा एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे ड्राईव्ह करून. गेटमधून जसं तुम्ही आत याल तर सर्वात शेवटची जी इमारत आहे, तुम्हाला सरळ आत यायचं आहे आणि जी सर्वात शेवटची इमारत आहे त्या इमारतीत आहे हा पूर्ण बाजार.
आणि जसं आपण पाहिलं इथं 3 भाग आहेत. एक आहे जो किरकोळ विक्रेते जिथं बसतात तो भाग, मग मध्ये आहे जे कॅरेटने विक्री करतात, आणि तिसरा जो भाग आहे जिथं लिलाव पद्धतीने विक्री होते शेतमालाची. मग तिथं शेतकऱ्यांकडून डायरेक्ट कंपनी किंवा व्यापारी माल विकत घेतात. नाशिककरांसाठी खूप कमी दरात भाजीपाला मिळण्याचं हे ठिकाण. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हालाही जर माहिती असेल या पूर्ण प्रक्रियेबद्दल, या जागेबद्दल, तर तशी माहिती तुम्ही देखील कॉमेंट्समधून नक्की कळवा. या विषयाबद्दल आपण अजूनही काही व्हिडिओ बनवू भविष्यात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा कॉमेंट्समधून. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तुम्ही पाहत रहा श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल. धन्यवाद.